बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा तुका म्हणी वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन तुझे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका काय सांगू आता संतांचे उपकार मर निरंतर जागविती काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा आणि आजच्या ह्या महोत्सवाची अधिष्ठात्री संरक्षक संत देवता परमहंस परिव्राजकाचार्य अनंत श्री विभूषित प्रातस्मरणीय वंदनीय गुरुवर्य स्वामी महाराज या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अपूर्व अहेतुकी अशा दयेमुळे अनुग्रहामुळे तुम्ही आम्ही सर्व हे पावन अशा प्रकारचं संतांच्या दिंड्या ज्या ठिकाणी पांडुरंगाच्या भेटीला निघतात असे हे पावन पर्व आहे हरिदिनी आहे आणि या हरिदिनीच्या दिवशी साक्षात संजीवन समाजस्थ असणारे स्वामी महाराज त्यांच्या चरण कमलाजवळ बसून आपण आपलं आत्मकल्याण व्हावं आपल्या जीवनाचं खरं मंगल व्हावं म्हणून या ठिकाणी या पवित्र अशा क्षेत्रामध्ये हे सुरे गाव म्हटलं तर हे गाव नाही हे श्री क्षेत्र आहे म्हणजे क्षेत्र शब्दाचा अर्थ आहे क्षतात्रायती क्षेत्रम म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे काही आध्यात्मिक आधिभौतिक आधिदैविक संकट येतात म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्या मनोरोग आपल्याला जे होतात काम क्रोध लोभ मद मत्सर अशा प्रकारचे मनाचे पण व्याधी आहेत तसेच शरीराला थंडी ताप करुणा असे व्याधी आहेत याला आध्यात्मिक ताप म्हणतात आणि त्याचबरोबर आधिभौतिक ताप म्हणजे आपल्याला शत्रूपासून होणारं दुःख किंवा वाघ सर्प अशी होणारी जी दुःख आहेत त्याला म्हणतात आधिभौतिक दुःख आणि तिसरं आहे या ठिकाणी आधिदैविक दुःख म्हणजे भूकंप होणं किंवा अतिवृष्टी होणं किंवा दुष्काळ पडणं करोनासारख्या व्याधीचा उद्भव होणं प्रचार प्रसार होणं ही संकट जी आहेत ह्या त्रिविध तापातून आपल्याला मुक्त करण्यासाठी या ठिकाणी संत जे बसलेले आहेत भगवान या ठिकाणी ज्ञानोबाराय जसं म्हणतात ना ज्ञानदेवे घेतले दान हृदयी धरून या ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो आपल्याला माहित आहे की काळ जो आहे तो ज्ञानोबारायांना नेण्यासाठी आला ज्ञानेश्वरीचं कार्य झाल्यानंतर तर त्यावेळेला त्या काळाला या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं की अजून 2 वर्ष यायचं नाही अजून आम्हाला बरंच कार्य करायचं आहे आमच्या माऊलींना तू यायचं नाही काळ परत गेला 2 वर्षांनी आल्यानंतर सोपान काकांनी परतवला पुन्हा 2 वर्षांनी आल्यावर मुक्ताबाईंनी परतवला तर याचा अर्थ असा आहे की नंतर जेव्हा तो काळ ज्ञानोबारायांना विचारतो की कधी यायचं म्हणे आता कधीच यायचं नाही या ठिकाणी हे मला कधी ज्ञानदेवे घेतले दान समाधी बैसला निर्वाण
अशा प्रकारचा निर्वाण समाधीला मी बसलो आहे की कथा कीर्तन करीतो. संजीवन समाधीमध्ये राहील आणि बाहेर लोकांना ज्ञानेश्वरी, हरिपाठ, गाथा, अमृतानुभव या रूपाने, चांगदेव 65 या रूपाने ह्या सगळ्या जगाला, विश्वाला आनंदाने भरून टाकील. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आका किंवा अवघाचे संसार सुखाचा भरीन, आनंदे भरीन तेही लोक. त्याप्रमाणे या क्षेत्र शब्दाचा अर्थ आपण पाहत होतो. अशा प्रकारचे क्षत म्हणजे आघात, जीवनाला प्राप्त होणारे त्रिविध ताप आणि ह्या क्षतात्रायते, ह्या सगळ्या त्रिविध तापापासून जो आपलं रक्षण करतो, जे आपलं रक्षण करतं त्या भूमीला म्हणतात क्षेत्र. आणि अशा प्रकारचं हे सुरेगाव क्षेत्र आहे. म्हणजे या ठिकाणी भलतेने येथ सद्भावे ना हवे, तर प्रयाग माधव विश्वरूप आगवे येतुले, प्रयाग माधव विश्वरूप पहावे येतुलेने संसार अशी द्यावे तिळोदक. जसं आपण त्रिवेणी संगमामध्ये कुंभामध्ये स्नान केलं तसं ह्या क्षेत्राच्या परिसरामध्ये जो कोणी येईल, या संजीवन समाधीचं जे काही क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये जसा एखादा लोहचुंबक असतो, त्याच्या क्षेत्रामध्ये लोखंडाचे कण आले की तो आकर्षण करून घेतो. त्याप्रमाणे ह्या पंचक्रोशी हे केवळ समाधी स्थळ नाही, या भोवतालच्या पंचक्रोशीच्या वायुमंडलामध्ये त्या मातीला, त्या जलाला किंवा त्या ठिकाणी मनाने त्या समाधीला स्पर्श करील तर त्याचं या ठिकाणी खटनट यावे, शुद्ध होऊन जावे. त्रिविध तापाची तापांची झाली बोळवण देखिल्या चरण वैष्णवांचे. या ठिकाणी 115 वर्षापूर्वी या भूमीवर या प्रातस्मरणीय वंदनीय स्वामीजींचा एक ईश्वर अवतार या ठिकाणी झाला. अधिकारी कोटीतले जे महापुरुष आहेत की ज्या काळामध्ये इंग्रजांचं साम्राज्य होतं आणि शिवाय या गावाला आत्तापर्यंत अशी स्थिती होती. आता थोडी परिस्थिती बदललेली आहे. नाहीतर सुरेगावच्या भूमीत यायचं म्हणजे 4 दिशाकडून किंवा 8 दिशाकडून आलं तर त्याला पदयात्रा ही केलीच पाहिजे, अशा प्रकारची स्थिती होती. आणि त्या काळात स्वामी महाराजांनी या ठिकाणी अशा प्रकारचा अवतार घेतला की त्यांची लीला जी आहे ती 1910 ते 2002 पर्यंत त्यांच्या जीवनाची ही एक लीला झाली. आणि त्या लीलेमध्ये त्यांनी जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, स्वामीजींचा जगाला दिलेला सर्वात मोठा संदेश जर कोणता असेल तुमच्या आमच्या सामान्य माणसाला, खरं तर स्वामी महाराज जे होते ते तत्वज्ञ संत होते. वाचे बरवे कवित्व, स्वामी महाराजांचं काही बोलले ना तर गायन ऐकून जेवढं माणसाचं मन रागरागिण्याने रमणार नाही तसं ते वचन हृदयाला आल्हाद देत होते. म्हणून त्याला म्हणतात की वाचे बरवे कवित्व आणि कवित्वे रसिकत्व. आता हे जसे वा म्हटले ना तसं स्वामी महाराजांनी पाठ सांगताना एखादं वाक्य जरी ऐकलं ना ते म्हणायचे वा, याला म्हणतात रसिक. जसे श्रीनिवास महाराज रसिक आहेत तसे ते स्वामी महाराज आयुष्यभर रसिक राहिले. विठ्ठल कवित्व, कवित्वी रसिकत्व, पण रसिकत्वी परतत्व स्पर्श द्यायचा. त्या रसिकपणाने खूप असला, आनंद घेतलं, वा वा जरी म्हटले तरी सुद्धा त्याच्यामध्ये तत्वज्ञानाचा स्पर्श पाहिजे. हे 3.5 हाताचं शरीर मी नाही, मन मी नाही, बुद्धी मी नाही, मी याच्या पलीकडचा असणारा सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे. हे स्वामी महाराजांचं खरं जीवन होतं. स्वामी महाराज थोडं जरी काही झालं का स्वामी महाराज म्हणायचे आज माझं डोकं फिरलं, आज मला
बरं वाटत नाही. स्वामी महाराजांना थोडं सुद्धा वाकडं सहन होत नव्हतं. जे मनामध्ये त्यांच्या जे असेल ते झालं तरच त्यांना आनंद वाटायचा. मग ते म्हणायचे, रात्री माझं डोकं फिरलं, मला झोपच येईना. मी विचार केला, पुष्कळ नामस्मरण करण्याचा प्रयत्न केला, काही चिंतन करण्याचा प्रयत्न केला, पण झोप काही येईना. मग अशा वेळेला काय मागून मी म्हटलं, अरे हे तर सगळं स्वप्नच आहे. स्वप्नाचा काय विचार करतो मनुष्य जागृत झाल्यानंतर त्याप्रमाणे कोणती गोष्ट मी डोक्यात घेतली आणि का झोपेचा माझा त्या ठिकाणी झोपेपासून मी दूर झालो, याच्यापेक्षा हे सगळं स्वप्न आहे, हे खोटं आहे असं मी विचार केला. आणि ते माझं गिऱ्हाईक निघून गेलं आणि मला पुटकन झोप लागली. म्हणायचे विठ्ठल याचा अर्थ स्वामी महाराजांचं खरं जीवन जे होतं ते वेदांती जीवन होतं. ज्या वेदांतामध्ये सगळ्या जगाला सुखी होण्यासाठी एकच उपाय सांगितलेला आहे, देह मी हे नव्हे सरे आणि उरला ओरे विठ्ठल. हे 3.5 हाताचं रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र यांनी बनलेलं जे शरीर आहे, हे शरीर देह हे काळाचे आणि धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. आहे नित्य शुद्ध ठाईचा, आहे नित्य शुद्ध ठाईचा, स्वामी महाराज कोणी जर एखादा दुःखी मनुष्य आला तर त्याला म्हणायचे, दुःख करू नको, अरे तुला थोड्या 2 गोष्टी सांगतो ऐकून घे. आणि त्यालाच विचारायचे, हा माईक तुला कळतो की नाही, हा माईक आहे तुला कळतं की नाही. ते म्हणजे कळतं. म्हणजे तू माईक आहेस का माईकाहून भिन्न आहे. तो म्हणतो, ज्या अर्थी मला हे उपरणं कळतं त्या अर्थी मी म्हणजे उपरणं नाही. माईक कळतो त्या अर्थी मी नाही. पण स्वामी महाराज, मी दुःखाने फार गांजलेलो आहे. ते म्हणजे दुःखाने पिडलेला आहे, तुला कळतं की नाही. तो म्हणतो कळतं. म्हणजे याचा अर्थ तू त्या दुःखाहून काय आहे, वेगळा आहे. मग तू ज्याच्याशी संबंध नाही, जसं दुसऱ्याच्या पत्नीला कोणी दागिने करत नाही, त्याप्रमाणे हे सुख दुःख ज्या मनाला होतं ते मन तुला कळतं, याचा अर्थ तू मन नाही. त्या मनाचे जे सुख दुःख धर्म आहे ते सुद्धा तू नाही. पण मला मोठा रोग झालेला आहे. रोग कुठं झालेला आहे, शरीराला. तुला कळतो की नाही. त्याला म्हणतात दृश्य, आणि ज्याला कळतं त्याला म्हणतात द्रष्टा. तर त्याचा सिद्धांत वेदांतामध्ये हे दृश्य उपर्ण कधी मी होऊ शकत नाही आणि मी कधी उपर्ण होऊ शकत नाही, अशी खरी स्थिती आहे. ही वेदाने सांगितली, संतांनी सांगितली, अनुभवलेली आहे. तू माझ्यावर विश्वास ठेव. जे जे तुला कळतं, जे जे दृश्य आहे त्याच्याहून तू भिन्न आहे. अर्थात हे सगळं दृश्य उत्पन्न होणार आणि नष्ट होणार आहे. आणि याची उत्पत्तीच्या अगोदर तू आहे, म्हणून तुला याची उत्पत्ती कळते. आणि तू याच्या नंतरही हे दृश्य नष्ट झालं तरी ते नष्ट झालं हे तुला कळतं. याचा अर्थ तू नंतरही राहतो. म्हणजे कोणत्याही पदार्थ उत्पन्न होण्याच्या पूर्वी हा जो देह आहे, देहाच्या उत्पत्तीपूर्वी सुद्धा तू होता. देह उत्पन्न झाल्यावरही तू आहेस आणि देह गेला तरी सुद्धा तू आहेस. जर तू नसता या ठिकाणी तिन्ही काळात, तर मी जो लहानपणी आजोबांच्या मांडीवर खेळलो तो मी आता नातवांना मांडीवर खेळवित आहे. आता लहानपणचं शरीर कसं होतं, तारुण्यात कसं होतं, वार्धक्यात कसं झालं, परंतु तरी सुद्धा त्या शरीरात बदल झाले की नाही. तरी तू काय म्हणतो, जो मी बालपणी होतो तोच मी आता आहे. जो लहानपणी नातवांना आजोबाच्या मांडीवर खेळणारा मी, तोच आता मी नातवांना खेळवत आहे. याचा अर्थ दोन्हीकडे हे जे आहे या ठिकाणी व्यक्ती जी आहे ती एकच आहे. म्हणजे आत्मा जो आहे तो एकच आहे. आणि हा सिद्धांत तू लक्षात ठेव. अरे तू माझ्यावर विश्वास ठेव, तुला स्वप्नात देखील दुःख येणार नाही. वास्तविक
स्वामी महाराजांचं अशा प्रकारचं हे तत्वज्ञ व्यक्तिमत्व होतं. आता सांगितलं ना की वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व आणि रसिकत्वी कवित्वी बरवे रसिकत्व आणि रसिकत्वी परतत्व स्पर्श द्यायचा. या ठिकाणी परतत्व म्हणजे परमात्म्याचा साक्षात्कार, परमात्म्याचा साक्षात्कार. आणि ते असं नाही की या ठिकाणी आपल्यापासून परमात्मा दूर नाही आणि त्याचं दर्शन नाही, तो परमात्मा मीच आहे अशा प्रकारचा जो बोध आहे त्यांनी सांगितलं ज्ञानोबा यांनी. आस्थेच्या महापुरी विगताती कोटीवरी परी प्राप्तीच्या पहिलं तरी पाहायला निघे. अशा प्रकारची स्थिती आहे की तुमच्या आमच्यासारखे कोट्यवधी लोक या ठिकाणी आस्था निर्माण होते की आपण परमात्म्याला शरणागती व्हावं आणि त्या ठिकाणी परमार्थ करायला प्रवृत्त होतात. पण मी परमात्मा प्राप्त केला हागे माझा अनुभव हागे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा किंवा ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे असा सांगणारा विरळा कोट्यामध्ये एखादा पुरुष असतो आणि ते महापुरुष म्हणजे स्वामी महाराज होते. गीतेमध्ये लिहिलं बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. अनेक जन्माच्या शेवटी मनुष्याला हे ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान होतं आणि तो पुरुष जो आहे परमात्मा स्वरूपाशी एकरूप होतो. आता त्याला हा शेवटचा जन्म असतो, त्याला आईच्या उदरात कधी यावं लागणार नाही. असे पुरुष विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी. असं आजही जे लोक आहे ना, आम्ही साधे स्वामीजींची वाक्य लिहिलेली आपण पाहिलं असेल, स्वामीजींचे बोल म्हणून. स्वामीजी पाठात बोललेली फक्त वचनं लिहिली. तर दिल्लीचे एक आयुक्त आहे, तर ते आयुक्त आम्हाला भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं की माझ्या जीवनात मला ह्या एवढ्या छोटंसं एक पुस्तक आहे त्या वाक्याने माझ्या जीवनात मला दिशा दिली. म्हणजे अशा प्रकारचं तात्विक विचाराचे स्वामी की ज्यांच्या पुढे किती बुद्धिमान मनुष्य असला, आजही कितीतरी लोक आम्ही स्वामी महाराजांच्या अमृतानुभवामध्ये पाठ सांगत असताना काही ओळी लिहिलेल्या आहेत, काही ते वाक्य लिहिलेली, त्या वाक्याने आजही ग्रंथ लागायला सोपा जातो. अशा प्रकारचं स्वामी महाराजांचं तत्वज्ञानी जीवन, तत्वज्ञानाने संपन्न असणारं जीवन, त्या जीवनात स्वामी महाराजांना विशेष कौतुक वाटलं नाही. स्वामी महाराजांच्या जीवनामध्ये असं होतं की आपण पाहता ही जी वास्तू आहे याला अगोदरच स्वामी महाराजांचे पाय लागलेले आहेत आणि त्याचं इथं एक मंदिर किंवा भव्य विशाल असं काही कार्य होणार आहे याचं जणू काही मुहूर्तमेढ त्यांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी अगोदरच पाहिली होती. दिव्य दृष्टीने, क्रांत दृष्टीनं जणू काही अगोदरच पाहिली होती. स्वामी महाराजांना तात्या म्हणले तुम्ही काय सारखं जाता मंदिर वगैरे येतं. आपलं जसा स्वामी महाराजांनी देह आळंदीत ठेवला तसं आळंदीतच काय व्हावं, सुरेगावला काय आहे ते एकदम खेडगाव आहे. तर स्वामी महाराजांनी त्यांनी सांगितलं खेडगाव आहे परंतु ते खेड आहे म्हणूनच आपल्याला तिकडे जायचं. आळंदीला ज्ञानोबा राय जे आहेत समाधी संजीवन हरिपाठ अशा प्रकारची, परंतु आपल्याला जर आपण तिथं गेलो तर लहान लहान मुलं, बाया बापड्या, वृद्ध माणसं हे सगळे येतील. याचा अर्थ जी माझी जन्मभूमी आहे ती स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी स्वामी महाराज देहपातानंतर देखील या गावामध्ये आले आणि चंद्र सूर्य असेपर्यंत या परिसरात असणाऱ्या सगळ्यांच्या उद्धाराचा जणू काही मागता स्वामी महाराजांनी घेतलेला आहे. आपण फक्त त्यांना शरणागत व्हावं. आईच्या खांद्यावर बसलेला मुलगा आई 7व्या मजल्यावरून म्हणते की तुला आता मी टाकून देते, तो म्हणतो खुशाल टाक, त्याला माहीत आहे माझी आई मला कशी टाकेल. तसे आपण स्वामी महाराजाला शरण गेलो म्हणजे आपल्या जीवनात दुःखाचे ठणके बसणार नाहीत असं नाही. सुख येतील, दुःख येतील या ठिकाणी, परंतु ते सुखदुःखाचा भोग भोगत असताना सुखदुःखाच्या पलीकडे असणारे माझे स्वामी महाराज मला त्यांच्या खऱ्या स्वरूपात निश्चित मिळवून घेणार आहेत. अशा प्रकारचा आपण दृढ विश्वास ठेवून त्यांच्या खांद्यावर त्यांचे बसावं, त्यांच्या अंकावर खेळावं आणि त्यांच्याजवळ लढिवाळपणा करीत आपल्या जीवनाचा शेवट करावा. विठ्ठल किती स्वामी महाराजांना ह्या जन्मभूमीचा, आपल्या देशाचा किती अभिमान होता.
याच्यामध्ये आता आपले दररोज सरकारने सांगितल्याप्रमाणे कृत्रिम भारत माझा देश आहे की नाही असं आपण म्हणतो, पण आपण भारत माझा देश आहे या शब्दाचा अर्थ सुद्धा आपल्या डोळ्यापुढे येत नाही. परंतु स्वातंत्र्याच्या कालामध्ये म्हणजे जवळजवळ 1936 अशा प्रकारच्या कालामध्ये किंवा 36 किंवा 32 या कालामध्ये स्वामी महाराजांनी अशा प्रकारचा संकल्प केला की भारत स्वतंत्र असावा. ज्यांनी 1945ला तिरंगा झेंडा याच्या वेशीवर कोणते सुरेगावच्या वेशीवर लावला. अशा प्रकारचे असणारे स्वामी महाराज. नंतर जेव्हा स्वातंत्र्य मिळालं स्वामी महाराजांना किती आनंद झाला असेल. महात्मा गांधींच्या बरोबर ज्यांनी जवळजवळ 2 वर्ष जेलमध्ये राहिले. ब्राह्मण शरीर 16 पाळणारं. आता जेलमध्ये काय 16 असेल बघा. परंतु काही होईल ते हो या शेवटी लाभ आणि तुटी देव जाणे. पण जसा लोकमान्य टिळक म्हणतात स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळविणारं ह्या शब्दाला खरं करून दाखवणारं भारतातलं एकमेव अद्वितीय व्यक्तिमत्व लोकमान्य टिळकांचा खऱ्या जे काही उद्दिष्ट होतं त्याचा जागृत असणारं म्हणजे परमवंदनीय स्वामी महाराज. मोठ्या विनोदाने सांगायचे. जेव्हा तो झेंडा लावला त्यांनी तेव्हा कलेक्टरला कळलं. तेव्हा ते इंग्रज अधिकाऱ्यांनी एक अधिकारी घोड्यावर इथं पाठवला नगरहून. आणि तो आल्यानंतर त्या लोकांनी इथं चौकशी केली की ह्या सुरेगावमध्ये कोण मनुष्य आहे की ज्यांनी हा वेशीला झेंडा फडकवला. लोक जरा टाळाटाळ करायला लागले. त्यांनी सांगितलं आम्ही तपास करणार, तुम्ही नाही सांगितलं आणि तुम्ही न सांगितल्यामुळे तुम्हाला सुद्धा शासन करू. तुम्ही कोण आहे त्यांचं नाव सांगा. आता स्वामी महाराजांचं नाव कोण सांगणार. लोक सांगेना त्यांचं नाव. परंतु त्यातले एक कोणतरी वयोवृद्ध होते आणि त्यांना असा युक्तिवाद सुचला. हा हो म्हणे ते आमच्या गावचं बामणाचं पोरग आहे म्हणे आणि ते ना थोडं डोक्याने मंद आहे म्हणे. हा त्यांनी केलं होतं असं. ते वेडा आहे का मग जाऊ द्या म्हणे. त्या माणसाने काहीच केलं नाही. त्यानंतर 1947 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं आणि नंतर त्या ठिकाणी भारत आणि पाकिस्तान असे त्या भारत मातेचे 2 तुकडे झाले, फाळणी झाली. फाळणी हा शब्द आहे त्याला. आणि ही गोष्ट जेव्हा स्वामी महाराजांना कळली का आपला अखंड असणारा देश 2 विभाग त्याचे केले गेले त्यांना सहन होईना. म्हणून स्वामी महाराज या ठिकाणी निश्चय करून की आम्ही आमच्या जीवनामध्ये केलेल्या कार्याचा काही उपयोग झाला नाही, केलेल्या त्यागाचा उपयोग झाला नाही. म्हणून रेल्वे खाली जीव देण्यासाठी गेले आणि रुळावर पसरले. आणि जेव्हा ती गाडी आली आपल्याला माहिती आहे धडधड आवाज येतो. स्वामी महाराजांच्या आई ही एक विदुषी स्त्री होती, सामान्य स्त्रीसारखी वागणारी. परंतु स्वामी महाराजांनी ऐकलं होतं ती नेहमी गुणगुणत असताना पण तिच्या काय आवडीचा अभंग होता. ती म्हणायची मरण मागे तो गाढवाचा बाळ. तिला तारुण्यात आईला वैधव्य आल्यामुळं बहुतेक त्यांच्या अंतःकरणात अनेक वेळा आत्महत्येचे विचार आले असावे आणि त्यामुळं त्यांनी हे तुकाराम महाराजांचं कडवं जे आहे ह्या अभंगाचं चरण जे आहे त्या आपल्या जीवनाचा एक स्थायी भाव बनवला. त्यामुळे ते प्रमाण स्वामी महाराजांच्या ऐकण्यात होतं. आणि स्वामी महाराज जेव्हा त्या रुळावर झोपले आता गाडी येते आपल्या शरीराचे 2 तुकडे होतील. परंतु स्वामी महाराज लगेच मरण मागे तो गाढवाचा बाळ उठले, पळत पळत जाऊन त्याच गाडीत बसले आणि खेडगावला गेले. यालाच म्हणतात जन्मभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. अशा प्रकारचं हे त्यांचं ब्रीद आहे. दुसरी गोष्ट जननी जन्मभूमीश्च. जननी म्हणजे आपल्याला जन्मदात्री जी आई आहे ती स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे असं एक वचन या ठिकाणी मनु महाराजांचं आहे. त्याप्रमाणे स्वामी महाराजांचं जर आपण पाहिलं ज्या आईनं जन्म दिला, ज्या आईनं आपल्याला जन्म दिला तिची शेवटच्या श्वासापर्यंत सेवा स्वामी महाराजांनी केलेली आहे. वास्तविक त्यांचे एक बंधू गेले
दुसरे बंधू ग्रस्ती होते, स्वामी महाराज तर ब्रह्मचारी होते. परंतु त्यांनी जवळजवळ 4.5 वर्ष अर्धांग वायू झालेल्या आपल्या आईचं मूत्रविसर्जन, मलविसर्जन, कपडे, स्नान ह्या सर्व क्रिया ज्या आहेत ते करत असताना 4 वर्षाचे चातुर्मास, वाऱ्या, सर्व काशी सर्व बंद करून या ठिकाणी मातृदेवो भव, आपल्या आईची देवता आहे असं म्हणून तिची सेवा केली. विठ्ठल स्वामी महाराजांनी आईचे काय त्यांची एक एक जर वर्णन करायचं झालं तर आपल्याला रात्रही पुरणार नाही, आपलं आयुष्य पुरणार नाही. अशा प्रकारचं त्या विठ्ठल स्वामी महाराजांचं ते माणसावर अव्याहत अखंड प्रेमाचा वर्षाव करायचे. परंतु प्रेम करणं विशेष आहे, पण प्रेम करत असताना त्या प्रेमाचं शेवट, त्याचं पर्यवसान हे मोहात होऊ नये. या ठिकाणी आपल्याला माय बापे केवळ काशी, आई आणि वडील हे परमात्म्याचे स्वरूप आहे. त्याने न साक्षात तीर्थक्षेत्र आहेत, त्यांनी न जावे तीर्थाशी, त्यांना तीर्थाला जाण्याची गरज नाही अशी जी शास्त्रवचनं आहेत त्याचं स्वामी महाराजांनी पालन केलेलं आहे. परंतु या ठिकाणी माता, पिता, बंधू, धन, आप्तेष्ट हे जे आहेत हे त्या अशी गोष्ट आहे, जर आपल्याला परमार्थ करायचा असेल तर त्यांच्यावर निश्चिम प्रेम करावं, पण त्यांच्याविषयी मोह किंवा अंतकरणामध्ये चिकटा असू नये. विठ्ठल स्वामींनी सगळ्या भक्तगणावर, सर्व आप्तेष्टांवर, देशभक्तांवर, सर्वांवर प्रेम केलं, पण मोह कोणाविषयी झाला नाही. विठ्ठल सगळे धडे जे आहेत त्यांना त्यांचे असणारे गुरुवर्य या ठिकाणी गुरुवर्य प्रातस्मरणीय वंदनीय दादा महाराज साखरे किंवा विनायक महाराज साखरे यांच्याकडे त्यांनी अगोदर तारुण्यामध्ये हे धडे गिरवले आणि नंतर ते या ठिकाणी परमार्थात किंवा लौकिकामध्ये किंवा व्यवहारामध्ये प्रवृत्त झाले. त्यामुळं त्यांचं बिनचूक आणि सरळ निर्वेद अशा प्रकारचं आध्यात्मिक संपन्न जीवन ते जगू शकले. विठ्ठल स्वामी महाराज सांगायचे, आता कीर्तन म्हणाल की कीर्तन तर अभंग घेतला काय, आता कीर्तन स्वामी महाराजांचं जे काय आठवणी त्यांच्याजवळ, मला तर कधी कधी वाटतं की जी माणसं 2002 नंतर जन्मली, 2000 आणि त्याच्या आधी साधारणतः जे 2002च्या 5 वर्ष आधी जन्मली, तर ती जी लोक आहेत ती थोडी अभागी आहेत, कारण त्यांना स्वामी महाराजांचं दर्शन झालं नाही किंवा त्यांना कळलं नाही. आपण जे लोक आहेत आपल्याला परमार्थ काही कळू नाही तर नाही कळू, परंतु स्वामी महाराजांच्यावर असणारी आपली जी निष्ठा आहे त्या निष्ठेमध्ये आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत, कारण आपण स्वामी महाराजांना डोळ्यांनी पाहिलं. विठ्ठल आता मी जे बोलतो हे स्वामी महाराजच एकदा नाही अनेकदा सांगायचे, आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. म्हणून या ठिकाणी स्वामी महाराज सांगायचे, 22व्या वर्षी स्वामी महाराज घर सोडून गेले, त्या आश्रमात आळंदीला गेले. त्या ठिकाणी बरेच गोष्टी आहेत, पण एक महत्त्वाची गोष्ट सांगायची की त्या ठिकाणी स्वामी महाराज 6 वर्ष राहिले. तर गेल्यानंतर स्वामी महाराजांना इकडचे लोक शोधू नये म्हणून ते न सांगता गेले होते. मग त्यांनी पत्र दिलं भावांना, तात्यांना की या ठिकाणी मी आळंदीला आहे. पण त्यावेळेला नेमका खूप थंडीचे दिवस सुरू होते. आश्रम हा इंद्रायणीच्या तटाकावर होता. त्या काळात झाडी झुडपं होती, पिकं होती, त्यामुळे थंडी जास्त होती. म्हणून त्यांची काही पैसे वगैरे नेलेले नव्हते. त्यांनी सांगितलं की तात्या मला एक शाल
गरम माशी उलनची शाल आणि काहीतरी 15 रुपये मला पाठवून द्या असं सांगितलं. तर ते पत्र आल्यावर त्यांनी आईला दाखवलं आणि त्या आईला सांगितलं की हे बघा पत्र आलेलं आहे तुमच्या चिरंजीवाचं, या ठिकाणी पैसे मागतो, काम करायचा पत्ता नाही, तिकडे गेला, मी हे पैसे देणार नाही. तर आईनं सांगितलं दे, श्रीधरनी मागितलं तर दे. त्यांनी सांगितलं मी देणार नाही. तर हात काही इतका तरुण मुलगा लात मारील तिथं पाणी काढेल आणि काहीच संसारासाठी लक्ष देत नाही आणि त्याला आणखी आईचे पैसे पाठवायचे का. त्यांच्या आई शेवटी रेल्वेने पुण्याला गेल्या एका ब्राह्मणाच्या घरी. वास्तविक ही खानदान घराण्यातली ब्राह्मण घराण्यातली एक नारी रत्न, पण त्यांनी 15 दिवस त्या ठिकाणी धुणं भांड्याचं काम केलं आणि एक शाल आणि 15 रुपये घेऊन त्या आळंदीला गेल्या. आणि आळंदीला आल्यानंतर आपल्याला माहीत आहे एक मुशीकडे रस्ता जातो, त्या रस्त्यावर त्या उतरल्या आणि आश्रमाकडे चालल्या. तेव्हा स्वामी महाराज आणि त्यांचे गुरुजी हे ऊन खात बाहेर बसलेले होते खुर्चीवर आणि स्वामी महाराज त्यांचे काय पाय वगैरे चेपत होते. आणि चेपता चेपता त्यांचं नजर गेली. ते म्हणे दादा आई आली. आता आईचं पाहिल्यावर कोणालाही आनंद होतो, त्यांना आनंद झाला. मग त्यांनी सांगितलं आली तर टाक इंद्रायणी विठ्ठल कथा कादंबऱ्यातही घडणार नाही असं त्यांचं जीवन आपल्याला पाहायला मिळतं. स्वामी महाराज पळतच गेले आणि आईला उचललं कवळीत आणि आले आणि त्यांच्या समोरून तितक्याच वेगात इंद्रायणीचं पात्र शेजारीच आहे साधक आश्रमात चालले तिथून. त्यांनी सांगितलं अरे कुठं चालला म्हणजे त्याला इंद्रायणी टाकून येतो विठ्ठल. ते म्हणले वेड्या मूर्खा तुला एवढं कसं कळत नाही, ज्या आईने जन्म दिला आणि त्याला नदीत टाकायचं म्हणतो इंद्रायणी टाकायचं म्हणतो तुला काय कळतं का म्हणे. सोडते सोडलं म्हणजे तुला एवढं कसं कळत नाही म्हणे मला माहितच होतं तुम्ही असं म्हणाल. याचा अर्थ जननी आणि त्या आईची एवढी सेवा केली आणि तोपर्यंत संन्यास घेतला नाही, तीर्थ यात्रा बंद ठेवल्या. आणि ज्या वेळेला आईचा शेवटचा क्षण आला, बोलता येत नव्हतं, अर्धांग वायू झाला, तर आईनं जाताना त्यांना असे आशीर्वादाचं हे केलं. जर स्वामी महाराजांच्या शेवटच्या काळात कोणी सेवा करायला लागलं, आपले नामदेव महाराज एकनाथ महाराज त्या सर्वांना माहीत आहे याच्यामध्ये, तर कोणी सेवा करायला लागले तर स्वामी महाराजांना कधी त्याचे आभार वाटले नाही. ते म्हणायचे बेट्यानं तुम्ही काय माझी सेवा करता, माझ्या आईचे आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे. त्याची माय प्रसवली धन्य त्याची नारायण गाय नारायण ध्यान धन्य त्याची माय प्रसवली. अशा प्रकारचं हे स्वामी महाराजांचं व्यक्तिमत्व आहे. आईला त्यांनी सांगितलं, त्यांचा स्वभाव होता, आई लग्न करा म्हणत होती, ऐकलं नाही, कधीच ऐकलं नाही स्वामी महाराज. त्याचं आई सांगते एक दिवस आईला त्यांनी सांगितलं आई तुम्हाला एवढं आग्रह करते त्या संसारातच मला पाडायला पाहते ना, तर मग तू लग्न केलं की नाही केलं, मग तुझ्या जीवनात तुला सुख मिळालं का.
तर त्यांनी सांगितलं, तुम्ही लहान असताना तुमचे वडील वारले, माझ्यावर त्याची जबाबदारी पडली, मला रात्रंदिवस कधी सुटका कशाला, मग एवढी मोठी जमीन हे सर्व सांभाळत असताना मला सुखाचा लेश सुद्धा माझ्या जीवनात मिळाला नाही. मग ते म्हणे, आई जर तुला संसारात किंचितही सुख मिळालं नाही आणि त्या संसारात तुम्हाला प्रवृत्त करते, मग तुला आई म्हणू का हाडळ म्हणू? स्वभावापोटी स्वामी महाराज आईला मरताना ती जेव्हा आशीर्वादाचं हात करते तेव्हा तिला बोलता तरी येत नव्हतं. त्यांनी सांगितलं, खरं सांग आई, मी लग्न केलं नाही ते बरं झालं की वाईट झालं, एवढंच सांग. तर त्याचे त्या आईनं तेव्हा सुद्धा हात हलवून, चांगलं झालं, तुझं कल्याण होईल असं सांगितलं. स्वामी महाराजांना लग्नाचा आग्रह आई वारंवार करायला लागली. स्वामी महाराजांनी सांगितलं, मी लग्न करीन पण माझ्या काय अटी ऐकल्या पाहिजे. तर त्यांनी सांगितलं की तुझ्या अटी माळू बा सर्व, पण तू सांग मला काय अट आहे, परंतु लग्न करावंच लागेल. स्वामी महाराजांनी सांगितलं काही नाही, ती मुलगी 6 महिने तरी आपल्या घरात राहिली पाहिजे अगोदर, आणि तिनं कोपरापर्यंत बांगड्या असल्या पाहिजे, चोळी नऊवारी साडी आणि सगळी कामं तुझी पण ऐकली पाहिजे, माझं पण ऐकलं पाहिजे, शेती पण करता आली पाहिजे, सर्व व्यवस्थित असेल. आणि ते समजा नाही व्यवस्थित झालं तर मग तिला नको आपल्याला म्हणे असं कुठं जगात पद्धत आहे का, मग मला लग्न पण नाही करायचं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की स्वामींच्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या अलौकिक अशा स्वरूपाच्या आहेत. परंतु असे असणारे स्वामीजी 115 वर्षापूर्वी त्यांनी असं ठरवलं की या ठिकाणी हे जे काही देश, जननी, जन्मभूमी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या जीवनामध्ये धन्यतेला प्राप्त झाल्या पाहिजे, अशा प्रकाराने अवतार धारण केला. आणि याच देहामध्ये याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, या ठिकाणी जीवनमुक्त अवस्था प्राप्त करायची, विदेह कैवल्य प्राप्त करायचं, तरी आपल्या स्वेच्छेने पुन्हा या सुरेगावच्या ह्या क्षेत्रामध्ये यायचं. आणि चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ह्या संपूर्ण मानव मात्राला खऱ्या प्रकारचं आश्वासित करणारं अशा प्रकारचं मार्गदर्शन करायचं असं सांगितलं. म्हणजे आता परवाच कोणीतरी सांगितलं, मला आता लक्षात नाही, की त्यांनी सांगितलं का चंद्र सूर्य असेपर्यंत. अरे स्वामी महाराजांची समाधी चंद्र सूर्य असेपर्यंत नाही, स्वामी महाराजांचा समाधी आहे तोचपर्यंत चंद्र सूर्य राहते, नाही तर ते राहणार नाही. अशा प्रकारचं हे महान व्यक्तिमत्व या ठिकाणी आलं आणि त्यांनी जंगल में मंगल करून टाकलं. विठ्ठल तेव्हा असे जे महापुरुष असतात, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, अशा प्रकारचं स्थिती आहे. काय वाणू आता न पुरे हे वाणी, आणि मस्तक चरणी ठेवी तसे, थोरी व सांडलेली आपुली परिशे, नेनो शिव कैसे लोखंडाशी. जसा एखादा जर लोखंड आहे आणि त्यांनी ठरवलं का परिसाता लोखंडाचा संबंध झाला की काय होतं, त्या लोखंडाचं सोनं होतं. तेव्हा एकाने काय केलं, त्या परिसावर मोठा घनच लोखंडाचा घालून त्याला फोडायला गेला, पण फोडायला गेला तर त्याचं काय झालं, सोनंच झालं. विठ्ठल स्वामी महाराजांच्या जर विरुद्ध, मनाविरुद्ध एखादी गोष्ट केली तर त्याच्याविषयी त्यांना द्वेष, क्रोध, स्पर्धा
कलह ही भावना उत्पन्न होत नव्हती. ते म्हणायचं बिचारा अज्ञानी आहे. तेव्हा त्या अज्ञानी पुरुषाचा अज्ञान जाऊन त्याचा उद्धार कसा होईल असा विचार करणारे म्हणजे जो घन फोडायला आला त्याला सोनं करणारे स्वामी महाराज होते. विठ्ठल तुकोबाराय तर म्हणतात लोह परिसाची नसाहे उपमा. लोखंड आणि परीस यांची सुद्धा उपमा देता येणार नाही. साधू सारखे साधूच. विठ्ठल परमवंदनीय प्रातस्मरणीय स्वामी महाराजांचं हे पावन क्षेत्र आहे. आणि या ठिकाणी तुम्ही आम्ही जिवंत आहोत. आणि जिवंत आहोत तर ह्या परिसरातले सगळे लोक जिवंत आहेत. परंतु ते जिवंत आहेत पण त्यांचे श्वासोश्वास करतात म्हणून जिवंत आहे. स्वामी महाराज म्हणायचे ह्या मनुष्याला आमचे शास्त्री महाराज पण सांगायचे की ह्या मनुष्याला माणूस तुम्ही कसं काय म्हणतात तो आहे. ते म्हणतात अहो नाही काही असू द्या म्हणजे आहेत ना. कारण का ते दिसतात म्हणून आहेत. तसं सर्वच लोक श्वासोश्वास करतात आणि जिवंत आहेत. परंतु ते जरी श्वासोश्वास करीत असले तरी लोहाराचा भाताही श्वासोश्वास करतो. ऐक नाही आपण साखळी ओढली का फुसफुस करतो, साखळी सुटली का बंद होतो. तसं लोहाराच्या भात्याचा श्वासोश्वास व्यर्थ आहे. आणि तुम्ही आम्ही जे श्वासोश्वास करतो ते सार्थक आहेत की नाही, ते जिवंतपणाची सिद्धी करतात की नाही. भाता तो जिवंतपणाची सिद्धी होऊ देत नाही. तसं या जग परिसरामध्ये अनेक लोकसमुदाय जरी असला तरी त्या जनसमुदायामध्ये आज या हरिदिनीच्या पावन पर्वामध्ये प्रस्थानच्या पावन पर्वामध्ये प्रस्थान शब्दाचा अर्थ आहे ज्या प्रकर्षेन स्थियते अस्मिन आत्मनी. म्हणजे मनुष्य आपल्या आत्मस्वरूपात परमात्म स्वरूपात स्थिर होत्याचा जो क्षण आहे त्याला म्हणतात प्रस्थान. आणि हे प्रस्थानाला तुम्ही आम्ही जिवंत आहोत. आपले श्वासोश्वास सार्थक आहेत म्हणून आपल्या भाग्याचं आपणच वर्णन करायचं. या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आपण अनेक दुःखाचा सामना आपल्याला करावा लागतो. आता सांगितलं त्रिविध प्रकारचे ताप किंवा दुःख आणि आपण अनेक प्रकारच्या योजनाही करतो. परंतु कधी नाना साधनाच्या केल्या खटापटा परित्या न पोहती याच्या दारवंटा. त्या सुखाच्यासाठी एवढी आपण प्रयत्न करतो पण एवढे प्रयत्न करून त्या सुखाच्या माझघरात तर जाऊ द्या उंबरठ्यापर्यंत पण आपण जाऊ शकत नाही. आणि हे कार्य करणारे संत आहेत. आणि म्हणून माणसाने जीवनामध्ये हव्या जावई श्रीमंत पुढारी यांची संगती करण्यापेक्षा किंवा यांच्या जीवनामध्ये आपल्याला यांचं साह्य अपेक्षा करण्यापेक्षा मनुष्याने आपल्या जीवनात खरी जर सुखाची वाट चोखाळायची असेल आणि दुःखातून कायमचं मुक्त व्हायचं असेल तर संत संगतीशिवाय संत सेवेशिवाय संतांच्या आज्ञा पाळण्याशिवाय दुसरा कोणता उपायच अस्तित्वात नाही. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय असं सांगतात की माझ्या जीवनामध्ये संत आले आणि त्या संतांनी माझ्या जीवनातल्या जेवढ्या त्रुटी जेवढे वैगुण्य जेवढे दोष त्या सगळ्या दोषातून त्या त्रुटीतून त्या वैगुण्यातून माझी कायमची मुक्तता केली. आणि आनंदाचे डोही आनंद तरंग आनंद लाटा उसळती प्रेमाचा हा रस आनंदाचा अशा प्रकारचा आनंदाच्या रसात आम्ही न्हावून काढलं या संतांनी. आणि एवढंच केलं नाही आमचं दुःखातून तर कायमचं मुक्त केलं आणि परमानंद आम्हाला प्राप्त करून दिला. आणि तो असा नाही तर त्या ठिकाणी जसं समुद्राला भरतं येतं पौर्णिमेचा चंद्र आला की भरतं येतं त्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाची काय सांगो झाले काहीच्या
बाही पुढे चाली तेही आवडीने. वास्तविक आम्ही त्या देवाकडे म्हणत होतो, मी तवा अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा, नाही ऐकिले गायले गीत, धरिले लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा. अशा प्रकारचं माझं जीवन. परंतु या संतांच्या सावलीला मी आलो, या संतांची संगती मी केली, तर त्यांनी माझं जीवन पूर्णपणे नखशिखांत संपूर्ण जीवन बदलून टाकलं. आता ज्या दुःखाने मी होरपळत होतो, ज्या विषय सुखामध्ये मी रात्रंदिवस रंगून गेलो होतो, ते विषय सुख मला आता तुच्छ वाटत आहे. आणि दुःख, त्रिभुवनातली सगळी दुःख एका वेळेला माझ्याबरोबर आली तरी सुद्धा माझा एक रोम वाकडा होत नाही. अशी जीवन जगण्याची कला जी आहे ती मला संतांनी नाही आनंदासी जोडा, सांगती गोष्टी लागती गोडा, हालासिया रामची आसाडा, तुका म्हणे भिडा भक्ती प्रिया. नाही आनंदासी जोडा, सांगती गोष्टी लागती गोडा, आनंदाच्या पोटी साठवल्या आम्हा पोटी, प्रेम चालेला प्रवाह नाम ओघ लवला हो. अशा जीवनामध्ये दुःख आमच्या स्वप्नात देखील येत नाही. अशी स्थिती या संतांनी आमची करून दिली. वास्तविक आमची कोणत्याही प्रकारची योग्यता नव्हती, परंतु त्यांनी आम्हाला बोटाला धरून आमच्याला गाढ अशा अज्ञानरूपी अंधकारातून, अज्ञानरूपी झोपेतून आम्हाला जागं केलं आणि जागं करून आम्हाला आमच्या जीवनाचा मार्ग दाखवला. आणि तो मार्गामध्ये शेवटचं जे मुक्कामाचं ठिकाण आहे, परमात्म साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार, ब्रह्मसाक्षात्कार, परमानंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, अशा प्रकारचा दुःख संबंध रहित आनंद, त्या निरसा आनंद, तो आनंद आम्हाला प्राप्त करून दिला. पण असं आहे की मनुष्याने जीवनामध्ये जे आपलं कल्याणाचा मार्ग दाखवेल, जे आपला उद्धार करील, जे आपल्याला सहाय्य करील, त्याच्यावर त्या मनुष्याने कायम त्याच्याविषयी कृतज्ञ राहिलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, मी संतांच्या संगतीत राहिलो, संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, याची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, भागलिया मज वाहतील कडिये, त्यांचे आणि जोडे सर्व सुख. तुका म्हणे शेष शिवीन आवडी आणि वचन मोडी बोलिले ते. अशा प्रकाराने या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात की त्या संतांवर मी विश्वास ठेवला, त्यांचं वचन मी उल्लंघन केलं नाही, आणि त्याचं फळ म्हणून आज मी आजी आनंद रे, आजी परमानंद रे. परंतु आपल्या जीवनामध्ये ज्याने आपल्याला काय वाट धरवण्यात चालविले घरात, त्याच्या उपकार वाट सांगे त्याच्या पुण्या नाही पार. या ठिकाणी होती उपकार अगणित. ज्यांनी आपल्याला ह्या वाटेनं नेलं, त्या वाट्याला त्याचे आपल्यावर किती उपकार होतात. म्हणून मनुष्याने जीवनामध्ये आपल्याला कोणी श्रीमंत म्हटलं नाही, आपल्याला कोणी चांगलं म्हटलं नाही तरी चालेल, पण मनुष्याला अनेक दोष जरी मनुष्यावर ठेवले तरी चालतील, परंतु कमीत कमी त्या मनुष्याला कोणीही हा मनुष्य कृतज्ञ आहे असं म्हणू नये. कृतज्ञ याचा अर्थ आहे, सगळं लक्षात ठेवा, आपल्याला अर्थ माहीतच आहे, पण कृतम हंती इति कृतज्ञ. दुसऱ्याने आपले उपकार केले आणि आपण त्या उपकाराची फेड जर अपकाराने करायला लागलो तर त्या माणसाला म्हणतात कृतज्ञ. आणि एखाद्याने आपल्यावर उपकार केले आणि त्याच्या मोबदल्यात जर आपण त्याच्यावरही उपकार करण्याचा प्रयत्न केला तर त्याला म्हणतात कृतम जानाति इति कृतज्ञ. त्याला कृतज्ञ म्हणतात. माणसाला कृतज्ञ नाही म्हणलं कोणीतरी चालेल, पण कृतज्ञत्व कोणी म्हणू नये. आपल्या आचार्य अत्रे म्हणून जे मोठे साहित्यिक होऊन गेले अलीकडच्या काळामध्ये, त्यांचा पुण्यात पुतळा आहे. तेव्हा ते जिवंत असतानाच लोकांनी ठरवलं की त्यांचा पुतळा उभारायचा. तेव्हा त्यांना विचारलं की आचार्य, आम्ही इथं पुतळा बसवणार आहोत, परंतु तुमच्या पुतळ्यावर तुमचं एखादं काय वाक्य लिहावं हे तुम्हीच आम्हाला सांगा. तेव्हा त्यांनी ते वाक्य सांगितलं, ते आजही लिहिलेलं आहे. ते वाक्य सांगितलं त्यांनी
की आचार्य अत्रे काही विशेष होता, याच्यापेक्षा एवढंचल्या आचार्य अत्रे कृतघ्न नव्हता. विठ्ठल मनुष्याने, आमची आई म्हणायची की जर तुम्हाला एक तांब्याभर पाणी आयुष्यात कोणी दिलं असेल, तुम्ही आयुष्यभर त्याचे ऋणकरी झाले. विठ्ठल त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मला ज्या ठिकाणी हात धरून या पावविले घरा, माझा हात धरून मला परमार्थाचा मार्ग ह्या संतांनी दाखवला. तेव्हा त्यांचे जे माझ्यावर झालेले जे उपकार आहेत, ते उपकार इतके आहेत की त्या ठिकाणी ते शब्दाने वर्णन करता येणार. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू संतांचे जगद्गुरु तुकोबाराय त्या संतांच्या विषयी किंवा संतांच्या प्रती आपली असणारी जी कृतज्ञता ती या अभंगाच्या ह्या पहिल्या चरणामध्ये व्यक्त करतात की काय सांगू आता संतांचे उपकार. म्हणजे संतांचे उपकार काय सांगू म्हणजे काय शब्द जो आहे ना त्याचे अनेक अर्थ होतात. एक प्रश्नचिन्ह, आता मी जाऊ काय असं जर विचारलं तर आपण प्रश्न विचारला, मी जावं किंवा न जावं असा त्या काही शब्दाचा अर्थ झाला. किंवा काही लोक म्हणतात आता त्याचं काय सांगू, म्हणजे जर त्याच्याविषयीचा गुण किंवा दोष एखादा असला तो एकच सांगितला, पण मला माहीत असलेलं काय सांगू असा पण त्या काही शब्दाचा अर्थ आहे. आणि काही लोक म्हणतात त्याचं काय विचारायचंय, म्हणजे तो मनुष्य इतका सज्ज नाही का किती गुण तरी तुम्ही वर्णन केले तरी ते कमीच आहे, किंवा तो इतका दुष्ट आहे की कितीही दोष सांगितले तरी तो दोषाचा काय आहे इतका पुतळा आहे का त्याचं वर्णनच करता येणार नाही. तसं तुकोबाराय या ठिकाणी सांगतात की ह्या संतांनी माझ्यावर केलेले उपकार आहे. उपकार शब्द जो आहे ना, उप म्हणजे जवळ आणि कार म्हणजे करोती, म्हणजे आपल्या हृदयात राहून किंवा आपल्या बुद्धीत आपल्या अंतःकरणात संत प्रवेश करतात आणि प्रवेश करून आपल्याकडून सगळं करून घेतात. म्हणजे आपण कोणत्याही अधिकाराचं असले तर हळूहळू आपल्या हृदयामध्ये परिवर्तन करतात आणि चांगल्या मार्गावर आपल्याला लावतात. की तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, पांडुरंग भेटे
भरवसेनी अशा प्रकारचं हे संतांचं मानव जातीला सांगणे. उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा आणि चुकवा व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रेगा देवासी. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निगरे, घेतो संपत्तीचे वारे साचोकारे जाई. संत जे असतात ते आपल्याला जागवतात म्हणजे निरंतर जागवतात. म्हणजे ते स्वतःच्या जीवनाकडे पाहत नाही, पण समोर दुःखी असणारा आपला जो मानव मात्र आहे, जो आपला शरणागत भक्त आहे, शिष्य आहे, तर त्याच्या उद्धाराची रात्रंदिवस चिंता वाहतात. आणि संतांचं खरं काम आहे ना, आपल्याला वाटतं की संतांनी आपल्याला एका संतती नसेल तर संतती द्यावी, संतांनी आपल्याला कीर्ती नसेल तर कीर्ती द्यावी, आपल्याला भरपूर विषय मिळावे की कीर्ती मिळावी, अशी संतांकडं मागणी मागणं म्हणजे हे दारिद्र्याचं काम आहे. विठ्ठल संतांच्या पायाजवळ जे काय आहे तर त्यांच्या पायाजवळ भक्ती मागावी, ज्ञान मागावं आणि वैराग्य मागावं. त्या ठिकाणी संत जर प्रसन्न होतील तर त्यांच्याकडं या ठिकाणी अशा सामान्य गोष्टी मागू नयेत. विठ्ठल स्वामी महाराजांची गोष्ट सांगतो. एकदा एक मनुष्य त्यांच्याकडे आले, एक जोडपं. तर त्यांचे आपापसात नेहमी भांडण व्हायचं. कोणीतरी त्यांना सांगितलं स्वामी महाराजांकडे जा आणि स्वामी महाराजांचं दर्शन करून या. ते म्हणायचे आम्हाला कळतं हो, आमच्या दोघांचं एकमत असलं पाहिजे, पण काय होतं कळतच नाही. तर ते म्हणजे स्वामी महाराजांचं एकदा दर्शन घ्या. कोणीतरी सांगतात लोक, वास्तविक ह्या कारणासाठी संतांकडे जाऊ पण नाही, पण ते आले आणि नंतर ते दर्शन करून आले. योग असा की 1 महिन्यात त्यांचं भांडण झालंच नाही. त्यामुळे ते परत आले एकादशीला आणि दर्शन केलं. स्वामी महाराजांनी काय अगदी तुम्ही आता काय महिन्याची वारी ठरवली काय? म्हणजे ठरवलीच, पण काय असं तुम्हाला काय चमत्कार घडला? ते म्हणे अहो 1 महिन्यात भांडणच झालं नाही, कारण तुमची कृपा झाली. ते म्हणे माझी कृपा नाही, ही त्या बाईची तुझ्यावर कृपा आहे. त्या साधू संतांकडे असं काही मागू नये. ते आपल्याला खरे जागे करत असतात. उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरांनी बोधत. उठा जागे व्हा रे आता, तुम्ही उठा जागे व्हा आणि परमात्मा प्राप्ती होईपर्यंत पुन्हा माघारी घेऊ नका. संतांचं हृदय आहे ना, हे संतांचं हृदय माकडीसारखं नसतं, ते मांजरीसारखं असतं. त्या ठिकाणी मांजर जेव्हा विते तेव्हा त्या पिलाच्या संरक्षणासाठी असं म्हणतात की दिवसातून ती काही वेळा जागा बदलते आणि ते पिलू सुरक्षित होईपर्यंत बनवते. स्वतःच त्याला आपले दाताचं आगरडे न लागता त्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेते, इतकी तिची काळजी घेते मांजर आपल्या पिलाची. आणि माकडी काय करते, ते माकडाचं पिलू पोटाला धरते, ह्या झाडाच्या फांदीवरून त्या झाडावर उडी मारते. आता त्या माकडाला ते पकडून राहावं लागतं. मग जर त्या माकडाने पकडलं नाही तर ते खूपशार खाली पडतं आणि मरतं. तिच्या डोळ्यातून अश्रू येत नाही आणि दुसरी माकडं सुद्धा त्या प्रेताला स्पर्श करत नाही.
तसं आपल्याला व्यवहारात आहे ना, जरी एखादा फार दयाळू असला ना, तो माकडासारखा असतो. मी सांगतो तसं ऐक, तुझं कल्याण होईल, नाही तर जा, तुझं कुठं जायचं. परंतु संत जे आहेत हे मांजराच्या आपल्या त्या पिलाची आई असणाऱ्या मांजरीसारखं त्यांचं मातृ हृदय आहे. विठ्ठल काय करतात तर मज निरंतर जागविती. या ठिकाणी हे जर अभंग पाहिला ना, आता आपलं थोडाच वेळ राहिलाय, आपण धावता त्याचा अर्थ पाहू. तर या ठिकाणी सांगतात की संत मनुष्याला पहिल्यांदा जागृत करतात की या ठिकाणी मज निरंतर जागविती. आणि या ठिकाणी जागृत करतात म्हणजे एकदाच जागृत करतात असं नाही, दोनदाच करतात असं नाही. तुमचा उद्धार होईपर्यंत ते संत जिवंत असताना तर तुम्हाला मार्गदर्शन करतात. पण स्वामी महाराजांसारखे अधिकारी कोटीतले पुरुष या ठिकाणी जरी समाधिस्थ झाले, आपल्या दृष्टीआड झाले, तर खऱ्या अर्थाने मागे पुढे उभा आहे, सांभाळित आलिया आघात निवाराय. आम्हाला तर अगदी अलीकडे असं वाटतं, आम्ही म्हणायचं की स्वामी महाराज गेल्यानंतर आपल्याला आधार राहिला नाही. पण जसं आमचंही वय उलटत चाललं तसं असं वाटतं की स्वामी महाराज असताना जेवढे आपल्याला आधारस्तंभ होते त्यापेक्षा आता अधिक कार्य करतात. विठ्ठल सांगतो, आपण सगळे आमचे मातृतुल्य पितृतुल्य मायबाप आहात. आपल्या स्वामी महाराजांच्या छत्राखाली आपण काही कोणी कीर्तनकार किंवा तुम्ही श्रोते नाही, आपण सगळे बंधू बांधव भगिनी त्यांच्या कृपा छत्राखाली एका कौटुंबिक वातावरणात जणू काही शिळोफ्याच्या गप्पा मारत आहोत असं समजा. विठ्ठल असं आहे की स्वामी महाराजांना साधारणतः 1987ला पहिला हार्ट अटॅक आला. हृदयाचा तीव्र झटका आला, माशासारखे तडफडत होते. आणि त्यावेळेला मग त्यांना बराच गोष्ट आहे, किती बोलत राहिलं तर रात्रभर आपलं होणार नाही. थोडक्यात सांगतो, पुण्याला त्यांना नेलं. एखादं गठुडं जसं बांधावं, त्या काळात आळंदीला गाड्या पण जास्त मिळत नव्हत्या. एकच गाडी होती जुनी, त्या गाडीमध्ये आपल्या लीला मावशी तात्या आम्ही एखाद्या गठुड्यासारखं त्यांना मागं कोंबलं आणि नेलं. त्याच्यानंतर त्या डॉक्टरांनी सांगितलं की हे काही वाचणार नाही, तुम्ही पेपरला वगैरे देऊ नका, जास्त लोकांना भेटायला बोलू नका. स्वामी महाराजांना 2-3 दिवसात थोडा आराम वाटला. आम्ही पाळीपाळीने जागरण करत असायचो. तर एक दिवस रात्रीचं मी तिथं बसलेलं होतं. त्यांना काय वाटलं, त्यांना ऑक्सिजन चालू होता. त्यांनी पाहिलं आणि त्यांनी तो ऑक्सिजन काढला. ते म्हणे, काय नारायण, काही चिंता करतो काय, असं म्हटले. मी म्हटलं काही चिंता नाही, उलट आता आम्ही खूप आनंदात आहे. कारण का ते म्हणे, कारण म्हणलं आता तुम्ही बरे झाले आणि बरे होणार. म्हणे मग तू जर आनंद आहे का असा सुटकी चेहरा काय घेऊन बसला, काय खरं आहे ते सांग. म्हणलं बोलू नका, बोलायला सांगितलं नव्हतं, तुम्ही ते ऑक्सिजन लावा. लगेच मी ऑक्सिजन ठेवला, त्यांनी लगेच फेकून दिला बाजूला. ते म्हटले, जोपर्यंत तू काय कारण सांगत नाही तोपर्यंत मी ऑक्सिजन घेणार नाही. आता मला सांगणं भागच पडलं. माझ्या मनात जे विचार चालू होते ते हे होते की आपण स्वामी महाराजांजवळ इतके वर्ष राहिलो, पण स्वामी महाराजांना गेल्यानंतर आपल्या जीवनात काय साधना करायची, आम्ही कसं राहावं हे काही विचारलं नाही. आपण केवळ वेदांतच ऐकत गेलो, पण आपल्या जीवनात पुढं काय करावं हे प्रश्न आपण कधी विचारला नाही. आता स्वामी महाराज कधी जाऊ शकतात असा विचार होता. तर मग मला खरं सांगावं लागलं. मी म्हटलं असं वाटतं की तुम्ही गेल्यानंतर आम्हाला काही साधनं आम्ही विचारलं नाही, त्याचं मनामध्ये वाटतं. म्हणे किती वर्ष झाले. मी म्हटलं काहीतरी 6-7 वर्ष झाले का 8 वर्ष झाले असं सांगितलं. ते म्हणे 8 वर्ष जेवढा वेदांत ऐकलं तेवढा मातीत गेला. विठ्ठल ते म्हटले, तू मला मरका समजतोस का काय म्हणे. अरे मी तुम्हाला सगळ्यांना पुढं घालून मग जाईल म्हणे. ते म्हटले
की अरे मी जर तुम्हाला सांगितलं, तोपर्यंत त्यांनी ऑक्सिजन 2-3 मिनिटं बोलले असतील, तर त्यांनी सांगितलं मी ऑक्सिजन लावणार नाही. मग त्यांनी सांगितलं मी तुम्हाला सांगितलं असं असं करा तुम्ही, आणि जर तुम्हाला ते झालं नाही तर तुम्ही आणखी तडफडत मराल म्हणे. त्यापेक्षा एक ध्यानात ठेव म्हणे, जसा मार्ग निघेल तसं निघून जायचं व्यवहारात. विठ्ठल लावते मास्क म्हणे आता. विठ्ठल विठ्ठल खरं सांगतो आपल्या सगळ्यांसमोर, आमचा अपराध कमी केला तर आमचं पाप कमी होईल. म्हणून आज स्वामी महाराज बोलायचे कधी कधी सकाळी की असं वाटायचे कुठून इथं आलो आपण, आणि यांचं एवढं बोलणं खाण्यापेक्षा या ठिकाणी आलो नसतं तर आपला हिशेब चुकला असं वाटायचं. आणि संध्याकाळी स्वामी महाराज इतके प्रेमाने बोलायचे की वाटायचं आयुष्यात यांना कधी सोडू नये. विठ्ठल स्वामी महाराजांचा ज्या दिवशी समाधी झाला त्या दिवशी आम्ही या सासवडपासून आलेलो होतो. ब्लड प्रेशर तपासून गेलो आणि 1 तासातच स्वामी महाराजांचा म्हणजे ब्रह्मलीन झाले. अशा प्रकारची स्थिती आहे. विठ्ठल खरं सांगतो त्यावेळेला त्या रात्रीचं साधारणतः 1 वाजेपर्यंत आम्ही जागलो आणि नंतर खोलीवर आलो. आणि खोलीवर आल्यानंतर मी जे झोपलो ना तर मला जाग दुसऱ्यांनी 4 वाजता उठवलं. म्हणजे याचं कारण मी माझं खरंच सांगतो की मला वाटलं की स्वामी महाराज गेले ही समाधीस्थळी, तिथंच आम्ही वर बसलेलो होतो, पण माझ्या डोळ्यात एक ठिपूस पण आला नाही. त्याचं कारण खरं असं होतं की कारण असं वाटत होतं की आपली मोठी टांगती तलवार गेली, आपण थोडं मोकळे झालो. विठ्ठल पण त्याच्यानंतर 1 वर्षभर माझ्या डोळ्यात अश्रू आले नाही. पण नेमका त्यांचा जो काही जन्मोत्सव, त्या उत्सवाला इथंच कीर्तन होतं. आणि मग मी आलो, काय त्याला म्हणतो आपण प्रगट दिन. त्या प्रगट दिनाच्या दिवशी कीर्तन केलं. शिवरात्र होती, मला वाटतं शिवरात्र किंवा त्याचा दुसरा दिवस असा. आणि ते कीर्तन केलं. मी कीर्तनाला दर्शन घेऊनच आलो होतो आणि परत कीर्तन झाल्यानंतर दर्शन केलं आणि पुन्हा पुढे बीडला कीर्तन होतं म्हणून त्या गाडीत बसलो. मला पुन्हा असं वाटलं की आज परत स्वामी महाराजांचं दर्शन घ्यावं. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 1 वर्षांनी तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि ते अश्रू इथून सुरू झाले तर ते बीडपर्यंत एक क्षणभर सुद्धा थांबले नाहीत. विठ्ठल गुरु सखा तुझं वीर जाऊ पाहे माझा गुरु सखा गुरु साक्षात जाऊ पाहे माझा प्राण माता पिता म्हणविले तरी का निर्वाण मांडले. तर या ठिकाणी
ज्याने ह्या संतांशी आपली सगळी नातं एकवटलेली आहे त्यांना याचा अनुभव येतो. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय या काय सांगू आता संतांचे उपकार. संत संत म्हणजे तर कोण? तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, नेनती काही टाणाटोणा नामस्मरणा वाचून. जे नामधारक आहेत, जे सत्याची कास धरणारे आहेत, जे ईश्वरा इतकं जगात श्रेष्ठ ईश्वर प्राप्ती इतकं मानत नाही, अशा प्रकारचे जे आहेत ते संत आहेत. किंवा ह्या सर्व विश्वामध्ये एकच चैतन्य कोंडातून राहिलेले आहे. या चैतन्य असे सर्वगत, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. अशा प्रकारचे जे संत आहेत ते संत आपलं खरं रक्षण करतात. ते आपल्यावर खरे उपकार करतात आणि त्या उपकाराचं वर्णन शब्दांनी करता येत नाही. जर संतांच्या उपकाराचं वर्णन करायचं झालं तर एका संतांनी असं सांगितलेलं आहे, त्या संतांचं जर प्रेम आहे ना, तर ते प्रेम अशी एक गोष्ट आहे की आपण जर म्हटलं की माझं तुझ्यावर अतिशय प्रेम आहे, असं जेव्हा म्हणतो, बोलण्यात ते शब्द येतात, तेव्हा ही ओठाची जी खिडकी आहे ती उघडते. प्रेम असं म्हटलं की खिडकी उघडली. आणि प्रेम असलं, बोललं नाही का ती खिडकी काय आहे? बंद आहे. जोपर्यंत ती खिडकी बंद आहे तोपर्यंत खरं प्रेम आहे. आणि ते शब्दातून आलं का त्याला, त्या प्रेमाला वाऱ्याची झळक लागून ते प्रेम विझलं. समजा विठ्ठल म्हणून तुकोबाराय म्हणतात, काय सांगू, त्याचं सांगताच येणार नाही. सांगता येणं संतांचे किती उपकार आहे. ते बापन करी ऐशी माय असे ते उपकार आहे. म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार. कारण का, मज निरंतर जागविती. या ठिकाणी ते मला नित्य निरंतर मला जागवतात म्हणजे झोपेतून उठवतात असं नाही. ही अज्ञान रूपी झोप जी लागलेली आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी जन्ममरण धर्मवान आहे, मी करता आहे, मी भोगता आहे, याचा जीव जो सापडलेला आहे त्या अज्ञानाच्या जाळ्यातून त्याला सोडवतात. त्या अज्ञानाच्या अंधकारातून त्याला प्रकाशाकडे आणतात. असतो मा सद्गमय, असत्यातून त्याला सत्याकडे नेतात. तमसो मा ज्योतिर्गमय, अंधारातून अज्ञानातून त्याला ज्ञानाकडे प्रकाशाकडे नेतात. आणि तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय, आणि त्याला मृत्यूपासून अमरत्वाकडे मोक्षाकडे नेतात. असे हे संत आहेत. होई बाजागा, 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 होई बाजागा. बाऊगा कागा शिला शिला, बाऊगा कागा शिला शिला, बाऊगा कागा शिला शिला, बाऊगा कागा शिला शिला. होई बाजागा, होई बाजागा, होई बाजागा. संतांना इतकी काळजी असते की जसं एखादा मनुष्य जर आईचा एकुलते एक बाळक पिडलं, जिचा पिढे बाळ, अशी जी आई आहे ती किती व्याकुळ होती, तसं संतांना रात्रंदिवस ह्या समाजाच्या उद्धाराची काळजी लागलेली आहे. म्हणून म्हणतात की मज निरंतर जागविती. तर तुमच्या एवढं जर संतांचा उपकार आहे, त्याच्या मोबदल्यात तुम्ही त्यांना काय बरं द्याल ते तुकोबाराय अभंगाच्या 2 चरणात सांगतात.
पहिल्यांदाच म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार. संतांचे उपकार किती आहेत, कसे आहेत हे काही सांगता येत नाही. मग त्याच्या मोबदल्यात त्यांना काय द्यावं, तर काय द्यावे, काय द्यावे याचाच अर्थ याला म्हणतात आक्षेपार्थ. हा अर्थ जो आहे आक्षेप. म्हणजे आपण जर म्हटलं ना काय द्यावं, आम्ही तुम्हाला विचारतो सांगा काय द्यावं, तुम्ही म्हणाल संत इतके महान आहेत, त्यांचे तुमच्यावर इतके उपकार आहेत, त्याच्या मोबदल्यात तुम्हाला काही देऊ शकत नाही, हे उत्तर आपल्याकडून येईल. म्हणून म्हणतात काय द्यावे त्याशी व्हावे उत्तर आहे. त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी नाही माझे गाठी काही. तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात काय द्यावे त्याशी व्हावे उत्तर आहे. मग म्हणजे सगळा जीवच ठेवायचा. अहो जीव जो आहे तो जीव आमचा संतांनी जो काय आम्ही जीव म्हणजे काय, खरी परिस्थिती अशी आहे की देव आणि जीव हे दोन्ही एकच आहे. तुका म्हणे कैची जीव आणि कोठे जीव निराळा. जीव हा आणि देव याच्यात भेदच नाही. पण आपल्याला भ्रम झाला आहे, संकोचोनी कार्य झालाशी लहान. देवाने सर्व मी आहे असं देवाचं ज्ञान आहे आणि आपण म्हणतो हा 3.5 हाताचा देह मी आहे असा आपण संकोच झालेला आहे. आपल्याला परिच्छिन्न मर्यादित असा जो 3.5 हाताचं हे देह याला आपण मी किंवा माझं असं म्हणतो. आणि परमात्मा काय म्हणतो, हे ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. संपूर्ण हे विश्वच काय आहे, माझं स्वरूप आहे असं समजतो. तेव्हा अशा महान बोधाला ज्यांनी आम्हाला प्राप्त करून दिलं, त्या ठिकाणी त्या जीवाचं आम्ही काय करू. जीव म्हणजे काय माहिती का, हे एक शरीर, ह्या शरीराला व्यापणारं अंतःकरण आणि त्या दोन्हींना कारण असणारं अज्ञान किंवा अविद्या, या परिच्छिन्न वस्तूंचा अभिमान धारण केला की तो जीव आहे. परंतु तत्वता तो कोण आहे, ईश्वरच आहे, तो स्वतः परमात्माच आहे. हा परमात्माची परी दुसरा असं त्याचं वर्णन शास्त्रामध्ये केलेलं आहे. पण या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात की त्याला जर उतराई व्हायचं झालं आणि आपला जीव देऊ. जीव म्हणजे किती, एक शरीराला व्यापणारं जीव म्हणजे मन, आणि ते त्याला द्यायचं आणि नाशवंत असणारे शरीर त्याला द्यायचं. आणि त्याच्या मोबदल्यात संतांनी काय दिलेलं आपल्याला, अविनाशी करून ठेवलेलं आहे, अमर करून ठेवलेलं आहे आणि मर्क शरीर त्यांना समर्पण केलं. काय केलं तुम्ही, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई आणि ठेविता हा जीव पायी थोडा. त्यांच्या पायावर सगळं शरीर वाळून टाकलं तरी ते कमीच आहे असं सांगतात. संतांनी आमच्यासाठी आणखी काय केलं हे अभंगाच्या 3य चरणात सांगतात. सहज बोलणी हित उपदेश, सहज बोलणी हित उपदेश, सहज बोलणी हित उपदेश, सहज बोलणी हित उपदेश, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. आणि संत माझ्या जीवनात जेव्हा आले ते सहज बोलले, तर सहज बोलले हा त्यांचा काय झाला, उपदेश आम्हाला झाला. सहज बोलण्यामध्ये आमच्या जीवनाचं कल्याण होईल अशा प्रकारचं ते सहज बोलले.